केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारनं आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याअंतर्गत दोषी आढळल्यास वाहन चालकाला 10 वर्षाची शिक्षा व 7 लाख रुपयांची दंडाची तरतूद करण्यात आली आहे। हुकुमशाहीनं लादलेला हा कायदा जाचक व अन्यायकारक असून रोजीरोटी कमवण्याच्या उद्देशानं तुटपुंज्या वेतनावर रात्रदिवस वाहन चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य वाहन चालकांना संपविणारा कायदा आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं हा जाचक काळा कायदा रद्द करावा अशी मागणी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र ठाकरे, उपाध्यक्ष फिरोज बेग, विनोद चौधरी, प्रशांत आखाडे यांसह संघटनेचे पदाधिकारी व वाहन चालक मालक मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते। साकिब सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, पिंपळनेर।